नमस्कार. जानकी आणि ऐश्वर्याने आता खूपच मोठं नाटक रचलेलं असतं आणि त्या नाटकामध्ये शर्वरी चांगलीच अडकलेली असते. ऐश्वर्याने तर खुलेआम सर्वांसमोर जानकीला धमकी दिलेली असते. मला पूर्वीची ऐश्वर्या व्हायला भाग पाडू नकोस, नाहीतर हे घर आणि तुम्हाला सर्वांना उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरलेली असते आणि ते बघून शर्वरीला खूपच आनंद होतो. तर इकडे मात्र शर्वरी राहुलला म्हणत असते, राहुल राहुल आपल्याला जे पाहिजे ना ते होतंय. त्यावेळेला राहुल बोलतो, तुझं काय चाललंय मला नाही कळत. तेव्हा शर्वरी बोलते, अरे ती राहुल, कळतंय का तुला? ऐश्वर्या ऐश्वर्या जर का पहिल्याच्या वळणावर आली ना तर मात्र आपल्या मनासारखं होईल. आणि नक्कीच ती पहिल्यासारखं जर का वागायला लागली ना तर हे घर कायमचं तुटेल. त्या जानकीची जी मेन पॉवर आहे ना ती बाजूला होईल. कळतंय का तुला? तेव्हा लगेच राहुल बोलतो, हे बघ शर्वरी, मी तुला शेवटचं सांगतो, तू त्या दोघींवरती विश्वास ठेवू नकोस. आणि तू जर का तसा विश्वास ठेवत असशील ना तर तू खूप मोठी चूक करतेस. कळतंय का तुला? जरा विचार कर. मला तर असं वाटतंय की त्या दोघी मुद्दामून हे सर्व नाटक करतायत. तेव्हा शर्वरी बोलते, नाही, मला नाही वाटत. कारण त्या ऐश्वर्याचा जो माज बघितला ना मी आज, तो खूपच भयानक होता. आणि मला तरी असंच वाटतंय की हे सर्व ऐश्वर्या जाणून बुजून करतेय. आता ती बदलल्याचं नाटक करत होती, पण खरं सांगायचं तर ऐश्वर्या कधीच बदलू शकत नाही. हे ऐकल्यानंतर राहुल बोलतो, तसं जर का झालं तर बरंच होईल, नाहीतर सगळं काही संपलं म्हणून समज. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, असं काही होणार नाही. काही एक काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. तू फक्त माझ्या सोबत राहा, बाकी काहीही तू विचार करू नकोस. तर इकडे मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुमित्रा खूपच रडकुंडीला आलेली असते. त्यावेळेला सुमित्रा हमसामशी रडत असताना ऋषिकेश बोलतो, आई आई शांत हो. आई प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू असा स्वतःला त्रास करून का घेतेस? आई प्लीज स्वतः शांत हो. त्यावेळेला मोठ्यानी सुमित्रा बोलते, ऋषिकेश ऋषिकेश, अरे काय करू मी? मला तर कळतच नाहीये. ऋषिकेश, हे घर तुटताना मी पुन्हा एकदा बघू का? अरे तुला माहितीये ना ती ऐश्वर्या किती खालच्या थराला जाऊन वागू शकते. अरे का का जानकीला समजत नाहीये? का तिला मूळ पदावर परत आणण्याचा ती प्रयत्न करते? ऐश्वर्याने जर का ठरवलं ना तर हे घर कायमचं उद्ध्वस्त होईल ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश बोलतो, आई आई शांत हो. काळजी करायची गरज नाहीये तुला, सगळं काही नीटच होईल. प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, नाही, मला खूप भीती वाटायला लागलीये. असं वाटायला लागलंय की हे घर आता कायमचं उद्ध्वस्त होणार. तेवढ्यात तिथे जानकी आलेली असते आणि जानकी बोलते, आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, काय तू काळजी करणार आहेस? सांग ना. अगं तुला समजतंय का, तुझ्यामुळे ती ऐश्वर्या पुन्हा एकदा त्याच वाटचालीवर चालायला लागलीये. तेव्हा लगेच सारंग बोलतो, नाही, मला नाही वाटत की ऐश्वर्या असं काहीतरी करतील. त्यावेळेला जानकी बोलते, माझी सुद्धा खात्री आहे की ऐश्वर्या असं काहीच करू शकत नाही. आणि सौमित्र भाऊजी, मी तुमच्याशी मघाशीच बोललीये, तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीचा विचार नाही करत का? सौमित्र भाऊजी प्लीज स्वतःला शांत करा आणि त्या गोष्टीचा विचार करा. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, मला कळतच नाहीये नक्की काय करावं ते, पण मी एकच सांगेन, तू प्लीज हे सर्व आवर्त घे, नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होईल. इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये असते तेव्हा तिथे अवंतिका आलेली असते आणि अवंतिका ऐश्वर्यावरती आवाज चढवत बोलते, ऐश्वर्या काय झालंय तुला? ऐश्वर्या, तू जानकी वहिनींना खुलेआम धमकी दिलीस. ऐश्वर्या, तू असं कसं काय वागू शकते? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, अवंतिका, तू उगाच आता माझं डोकं खाऊ, तुला फक्त आणि फक्त माझं वागणं दिसतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. प्लीज प्लीज स्वतःला शांत कर. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, काय चाललंय तुझं? तुला कळतंय का?
अगं तू किती खालच्या थराला जाऊन वागतेस, प्लीज स्वतःला सावर. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मला कुणीही शिकवायची गरज नाही. मी काय करायचं आणि काय नाही ते माझं मी बघेन. आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव, उगाचच नको तिथे आकांतांडव करू नकोस. स्वतःला सावर, कळतंय का? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, अवंतिका शांत हो. ऐश्वर्याचं वागणं चुकीचंच आहे, पण तिला तिच्या वागण्याची नक्कीच लाज वाटेल, पण तुला आता तिच्याशी असं बोलायची गरज नाही. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, वहिनी तुम्ही असं का करताय? वहिनी, ही ऐश्वर्या जे काही वागली ते चुकीचं वागले. तुम्हाला नाही नाही ते बोलले. अहो तुम्ही हिच्यासाठी काय नाही केलं, सगळं केलं. आणि तरी सुद्धा ही मुलगी तुमच्याच विरोधात जाते. तेव्हा मात्र जानकी बोलते, अवंतिका अवंतिका शांत होशील का? अवंतिका प्लीज स्वतःला शांत कर, नको त्रास करून घेऊस. मला तुझी काळजी कळते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, आणि काय गे अवंतिका, तुला या जानकीचा पुळका येत असेल, मला नाही येत. आतापर्यंत मी तुमचीच साथ देत होते ना, पण काय मिळालं मला? सतत माझा अपमान, माझ्यावरती अविश्वास, बाकी काही दाखवलं का? मी तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही. त्यावेळेला अवंतिका ऐश्वर्याचं थोबाड बुडायला जाते. त्याच वेळेला जानकी अवंतिकाचा हात धरते आणि म्हणते, काय करतेस तू अवंतिका? त्यावेळेला अवंतिका बोलते, वहिनी प्लीज. अहो कसला हिला एवढा माज आहे, आज ती तुमच्याशी असं वागते. वहिनी प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. त्यावेळेला ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींकडे बघून हसतात. त्यावेळेला अवंतिका बोलते, काय चाललंय तुमचं? आणि वहिनी तुम्ही हिच्याकडे बघून हसताय का? वहिनी प्लीज स्वतःला शांत करा आणि विचार करा, तुम्ही काय वागताय या गोष्टीचा. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, मी काय वागते या गोष्टीचा जर का विचार करायचा असेल ना, तर तू शांत राहा अवंतिका. अवंतिका, ऐश्वर्याने हे सर्व माझ्या सांगण्यावरून केलंय आणि हे नाटक आहे, कारण शर्वरीच्या जवळ कुणीतरी गेलं पाहिजे. शर्वरीने जे काही केलंय ना, ते सर्व काही ऐश्वर्या तिच्याकडून वधवून घेणार आहे. पण त्यासाठी आमच्या दोघींमध्ये भांडणं झालेत हे तिला दाखवलं पाहिजे. त्यावेळेला मात्र अवंतिका मोठा श्वास घेते आणि म्हणते, बाप रे, किती घाबरले होते मी. मला खूप मोठा धक्का बसला होता. असं वाटलं होतं, बाप रे, आता सगळं काही संपलं. ही ऐश्वर्या काय आता मूळ पदावर आली की काय? मला तर खूप काळजी वाटत होती, पण नाही, नशीब. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या अवंतिकाचा हात हातात घेते आणि अवंतिकाला बोलते, अवंतिका अगं मला समजलंय. मी खरंच सांगते अवंतिका, यापुढे मी असा विचार नाही करणार. अवंतिका तू नको काळजी करूस. अगं मी सुधारले. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, हो तू सुधारलेस आहेस, पण खरं सांगू का, आज मात्र तुझं हे नाटक मला खरोखर वाटलं. आणि तेव्हा मात्र मी घाबरले होते. एवढी घाबरले होते ना, तुला नाही सांगू शकत. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, अगं माझं नाटक खरंच वाटलं पाहिजे. जर का माझं नाटक खरं वाटलं नाही तर विश्वास कसा बसेल? आणि तू फसलीस ना, म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या आपल्याला एवढं हलक्यात राहून चालणार नाही. आपल्याला खूप मोठा विचार करायला पाहिजे. आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्या शर्वरीचा खेळ खल्लास करायचा आहे. आणि त्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागेल तुला माहिती आहे ना? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तू काळजी करू नको जानकी, तुला काळजी करायची गरजच नाही. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. जानकी तू एक गोष्ट लक्षात ठेव, आता सगळं काही नीटच होणार. त्यावेळेला मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या आता यापुढे आपण असं भेटता कामा सुद्धा नाही, नाहीतर खरोखर सगळं काही उद्ध्वस्त होईल. तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते, हो जानकी तू म्हणशील तसं. आणि लगेच जानकी आणि अवंतिका तिथून निघून गेलेले असतात. त्याच वेळेला शर्वरी ऐश्वर्याला भेटायला आलेली असते. त्यावेळेला शर्वरी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या तू अगदी बरोबर निर्णय घेतलास. खरं सांगू का, त्या जानकी पासून तू वेगळी झालीस ना, ते बरंच झालं. नाहीतरी ती जानकी प्रत्येक वेळेला तुझा फायदाच करून घेत होती, पण तुला मात्र ते कळतच नव्हतं.
त्यावेळेला लगेच शर्वरीला ऐश्वर्या बोलते, शर्वरी तू अगदी बरोबर बोलतेस. अगं त्या जानकीच्या नादाला लागून मी तुझ्यावरती नको नको ते आरोप केले, तुला नाही नाही ते बोलले. पण खरं सांगू का, तू अगदी बरोबर आहेस. शर्वरी, त्या जानकीला आहे ना आपलं भलं झालेलं कळतच नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, ऐश्वर्या मला खरं खरं सांग, खरंच तू बदललेस ना? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, आता या घराला उद्ध्वस्त करेन ना तेव्हाच मी शांत बसेन, तोपर्यंत मी बसणार नाही. त्यावेळेला मात्र शर्वरीला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या मुद्दामून शर्वरीला बोलते, हे बघ, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये मला हे पण माहितीये, आणि माझ्यावरती विश्वास नसेल ना तर माझ्या रूम मध्ये यायचं नाहीये शर्वरी, आत्ताच्या आता इथून जा. त्यावेळेला शर्वरी बोलते, अगं हो 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 शांत हो, अगं कशाला एवढी हायपर होतेस, आणि काय गरज आहे एवढी हायपर व्हायची? मला कळतंय तुला त्रास होतोय ते, पण प्लीज स्वतःला शांत तर कर. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, मी शांतच आहे, आणि खरं सांगते मी, आत्ताच्या आता या गोष्टी बंद करा. त्यावेळेला मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो. ऐश्वर्याने लगेच शर्वरीला बेडरूम मधून बाहेर काढलेलं असतं आणि ती म्हणते, हे बघ, मी त्या जानकीला उद्ध्वस्त करणारच, या घराला उद्ध्वस्त करणार, पण तू सुद्धा त्यांच्यातलीच एक आहेस हे मला कळलेलं आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, नाही ऐश्वर्या नाही, अगं तू असा विचारच करू नकोस. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, गप्प बसा, आता मात्र मला या गोष्टीचा विचार करायचा नाही. आता फक्त आणि फक्त मला हे घर उद्ध्वस्त करायचं आहे. त्यावेळेला शर्वरी स्वतःशीच बोलते, तुझ्या मनात जे आहे ते होऊ देत, मला सुद्धा हे घर उद्ध्वस्त झालेलं पाहिजे, आणि मला आता काही करायची गरजच नाही. शर्वरी आतल्यात खूपच खुश असते. ऐश्वर्या मात्र ते नोटीस करत असते. त्याच वेळेला ती म्हणते, जातेस की नाही? त्यावेळेला शर्वरी तिथून निघून गेलेली असते. शर्वरी निघून गेल्यानंतर मोठ्यानी ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, शर्वरी तुझ्या डोळ्यात ती चमक दिसली मला, या घराला तुला उद्ध्वस्त झालेलं बघायचंय, पण मी या घराला कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही. शर्वरी, तुझ्याशी गोड गोड बोलून नाही ना तुझं सत्य सर्वांसमोर आणलं, तर नावाची नावाची ऐश्वर्या नाही मी. तू जानकीला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस ना, तू जानकीला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलंस ना, आता तू बघ तुझी कशी वाट लावते ती. नाही ना तुला तुझी लायकी दाखवली तर नावाची ऐश्वर्या नाही. इकडे मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो, बघितलं जानकी, ज्या मुलीला आजपर्यंत तू या घरात स्थान दिलंस, कायम कायम तिच्या बाजूने तू उभी राहिलीस, पण आज मात्र त्या मुलीने सर्वांसमोर तुला धमकी दिली. आज तिने या घराला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश माणसं चुकतात, पण माणसांना एक संधी दिली पाहिजे अशा मताची मी आहे, आणि म्हणूनच कदाचित मी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला, पण ऋषिकेश या सगळ्याची मला ही किंमत मोजावी लागेल असं वाटलं नव्हतं. ऋषिकेश, माझा चांगुलपणा प्रत्येक वेळेला नडतो हे मला माहिती आहे, पण मला माणसांशी वाईट वागता येत नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हाच तर तुझा गुण खूपच वाईट आहे जानकी. जानकी, हे जग दिसतं तसं नाही. जानकी, तू खूपच साधी आहेस, पण प्लीज स्वतःला सावर, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये जानकी. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश तुम्ही शांत व्हा. ऋषिकेश, मला सगळं काही समजतंय, पण प्लीज स्वतःला शांत करा. ऋषिकेश, तुम्ही जर का स्वतःला शांत केलं तर बरं होईल. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, कसा शांत करू स्वतःला, कसा? बोल ना, कसा शांत करू? अगं मला सगळं काही डोळ्यासमोर दिसत असताना मी शांत कसा राहू? त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, पुरे ऋषिकेश, मला सगळं समजतंय, सगळं कळतंय, पण प्लीज तुम्ही स्वतः शांत राहा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र तिथे अवंतिका आलेली असते आणि अवंतिका जानकीला बोलते, काय चुकीचं बोलतायत ऋषिकेश दादा? ऋषिकेश दादा जे काही बोलतायत ना ते योग्य आहे जानकी वहिनी, आणि प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अवंतिकाला तो बोलतो, जाऊ दे, तिला जे करायचंय ते करू दे, तिच्या म्हणण्यानुसार होऊ देत, पण प्लीज जानकी, प्लीज त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवणं आता सोडून दे.
इकडे मात्र शर्वरी खूपच खुश असते. ती राहुलला म्हणत असते, हे बघ राहुल, आपल्याला आपलं काम साध्य करून घ्यायचंय, बाकी काही नाही. आणि त्यासाठी आपण कोणत्याही थराला जायचं. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता मात्र शांत बसायची वेळच नाही. त्यावेळेला शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला राहुल बोलतो, शर्वरी, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, नको त्या माणसांवरती विश्वास ठेवू नकोस, नाहीतर नको ते घडून बसेल. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, असं काही एक घडणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. आणि प्लीज माझ्यावरती विश्वासच ठेव, बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करूच नकोस. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला तिथे सौमित्र आलेला असतो आणि सौमित्र बोलतो, शर्वरी, मला नाही कळत तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मी नीट करेन. पण तू मात्र शर्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का चुकीचं वागत असशील तर मी तुला माफ करणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर या शर्वरीचा जानकी आणि ऐश्वर्या खेळ खल्लास करतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.